नमस्कार मंडळी, मी दिव्या आणि आज आपण बनवणार आहोत गरमागरम डाळ आणि कुरकुरीत बाटी. यासाठी लागणार आहे 2 कप गव्हाचे पीठ, त्याच कपाने अर्धा कप रवा, 1 टेबलस्पून ओवा. ओवा छान हातावरती चोळून आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यासोबतच तीळ, बडीशोप, कुटून घेतलेले धने, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ. सर्व साहित्य आपण पिठात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट पण सैल असा गोळा मळून घ्यायचा. चपातीच्या पिठापेक्षा थोडासा पातळ गोळा मळून घेणार आहोत, जेणेकरून रवा पाणी शोषून घेईल आणि छान फुलला जाईल. पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटे साईडला ठेवून घेणार आहोत. आता आपण बनवूयात डाळ. यासाठी आपण कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी, वाटून घेतलेला लसूण छान ब्राऊन झाला की 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घेतलेली, हळद, धुवून घेतलेली डाळ, आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य घालून आपण 2 ते 3 शिट्ट्या कुकरला काढून घेणार आहोत. आता आपण बाटी वाफलून घेण्यासाठी कढई किंवा एका पातेल्यामध्ये पाणी घालून वरती एक जाळी ठेवून घ्यायची. पिठाचा छोटा गोळा घेऊन हलकंसं पीठ लावून चपातीपेक्षा लहान आकाराचे लाटून घ्यायचे. आता यावरती आपण तुपाचे सारण लावून घेणार आहोत व्यवस्थित. सगळीकडे तूप व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण चपातीसारखी घडी मारून घ्यायची आणि दोन्ही साईडने व्यवस्थित तूप लावून घेणार आहोत आणि तिन्ही साईडने व्यवस्थित गोळा बनवून आतून पोकळ असा बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व बाटी या प्रकारे बनवून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं, आतून पोकळ असलं पाहिजे. आपण या प्रकारे सुद्धा बाटी बनवू शकतो. सर्व आपण बाट्या याच प्रकारे बनवून घेणार आहोत. सर्व बाट्या तयार झाल्यानंतर पाण्याला इकडे छान उकळी आली आहे. आता आपण या जाळीवरती सर्व बाट्या ठेवून 15 ते 20 मिनिटे वाफवून घेणार आहोत. आता आपण चाकूच्या सहाय्याने बाटी छान प्रकारे शिजली गेली आहे हे चेक करून घ्यायचं आणि सर्व बाट्या काढून घेऊन आपण 4 ते 5 मिनिटे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या. तेल किंवा तुपामध्ये आपण ही बाटी तळू शकतो तुमच्या आवडीनुसार. सर्व बाट्या व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आता आपण तेलामध्ये मीडियम हाय फ्लेमवर बाटी छान खरपूस सोनेरी रंगावर फ्राय करून घेणार आहोत. छान प्रकारे असे लेयर्स पडले आहेत बाटीला आतून. तळल्यानंतर सर्व वेगवेगळे होतात. मीडियम हाय फ्लेमवर आपण बाटी छान प्रकारे सर्व बाजूने सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे याला लेयर सुटले आहेत. सर्व बाट्या आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. आतून पोकळ ठेवल्यामुळे बाटीला खूप छान प्रकारे लेयर्स सुटतात. आता आपण गरमागरम डाळ, तूप यासोबत बाटीचा आनंद घेऊया. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब